चला विनंती असेल सामन्याला सुरुवात होते. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरखैरणे नगरीमध्ये कट्टा बॉईज चषक 2024 या ठिकाणी चालू होत आहे. चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची, गती द्यायची. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं सरचे स्वागत, सरचे स्वागत, सरचे स्वागत. तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. या ठिकाणी ह्याची देवी ह्याची डोळा हा कट्टा बॉईज चषकचा 16 या ठिकाणी नक्कीच आपण पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असं नियोजन कालपासून आजपर्यंत अतिशय सुंदर असं देखणं स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन, प्रेक्षक वर्गांचं देखील हार्दिक अभिनंदन. तर विनंती असेल पंचांना, कमिटीला की सामन्याला गती द्यायचे, सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. हॅलो किसनदादा थोरात यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला पंचांची भूमिका पार पडते अभि शिंदे, मॅन फ्रॉम अतिशय नावाजलेला खेळाडू अभि शिंदे असतील पंचांच्या भूमिकेमध्ये. सामना सुरू होत आहे. स्ट्राईकला असेल आजू, हा देखील नामांकित खेळाडू म्हणून ओळखला जातो. आजू 3 षटकाचा सामना आणि या ठिकाणी कंपल्सरी चेस मधलं बॉक्स टाईपचा हा कट्टा बॉईज चषक नक्कीच अतिशय सुंदर प्रकारे पार पडताना पाहायला मिळतं. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू इलाडाला ना, क्या बात है. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू 130 किलोमीटर प्रति घंटा टाकलेला चेंडू समजला नसेल परंतु अतिशय सुरेख चेंडू. पुढला चेंडू अज्जूसाठी गोलंदाज सज्ज. इस बार तेरी नहीं मेरी है. हिला डाला अज्जू ने सबको हिला डाला. अतिशय सुंदर फटका. या 4 धावेने धावसंख्येचं खातं खोललं. धावसंख्या झाले 4, गणराया झाला या धावसंख्येने. 2 चेंडू 4 धावा. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 चेंडू 4 धावा. सुरेख अशी गोलंदाजी परंतु कमबॅक करताना अज्जू. पुढला चेंडू, पुढला चेंडू या ठिकाणी नामांकित खेळाडू मधले नामांकित खेळाडू म्हणलं तरी चालेल. अज्जू ज्याने अख्खा हंगाम गाजवलाय. लास्ट इयर, त्याच्या मागचा इयर, सगळे इयर गाजवणारा अज्जू. इस बार देखे काली महिना दिसते तरुण होईल करोना जाशील मरून. अतिशय सुंदर देखण्या स्वरूपाचा फटका अज्जूच्या बॅटमधून आलेला. खणखणीत 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 डाबर चमन प्रकाश चौकार. डीजे 3 चेंडू 8 धावा. सलगचे 2 चौकार कमबॅक करताना आजूसाठी 3 चेंडू 8 धावा. ओहो, परंतु पहा एक चोरटी अशी धाव. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 9. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9. स्ट्राईकला आता पियुष असणारे, नॉन स्ट्राईक राजू गेलाय परंतु 2 चौकाराने धावसंख्या पुढे सरकताना 9च्या आकड्यावर. धावसंख्या 9. गोलंदाज मात्र पार्थ कमबॅक करेल का? ओहो, अतिशय सुरेख, अतिशय सुरेख वेगवान चेंडू. आत्ताचा मात्र चेंडू 135 किलोमीटर म्हणजे 5 रफ्तार वाढलेली आहे. म्हणजे हा गोलंदाज अतिशय सुंदर प्रकारे गोलंदाजी करतोय. पुढला चेंडू. ओहो, हुक केलाय परंतु अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक छोट्याशी धाव आणि एका धावेने धावसंख्या 10च्या घरात. ओव्हरची सांगता होते 1 षटका अखेर धावसंख्या 10. 3 बाद.
तीन षटकांचा सामना असणार आहे. एक षटका अखेर धाव संख्या 10. पहा एक नवीन 2004च्या वयोगटाला अतिशय महत्वाची सूचना आहे की एकदमचा चषक लवकरच येत आहे 2004 वयोगटासाठी. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आहे. नाईट दिव्याच्या आतमधील स्पर्धा असणार आहे 2005 आणि 2004चा एक. बा अतिशय सुंदर असं नियोजन आहे. हो हो सुरेख चेंडू. आता मात्र चेंडू समजला नाही. दुसरा गोलंदाज पाहितला तर नाव आहे साहिल. जिसके नाम है दम ओ है साहिल. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 10. धाव संख्या 10. दुसरे षटक चालू असताना धाव संख्या 10. चला विनंती असेल पंचांना की गडबड गोंधळ करू नका मित्रांनो. ही स्पर्धा आपली नामांकित स्पर्धा कट्टाबाई चषक सलग हे 7वे वर्ष या ठिकाणी पाहतोय. अतिशय मी सलग 2 वर्ष झाले इकडे नवी मुंबईमध्ये आहे. कट्टाबाई चषक मध्ये एक माझा एक मोलाचा वाटा आहे. मी 1-2 मॅची कॉमेंट्री केलेले आहेत परंतु अतिशय सुंदर असं नियोजन आहे. चला विनंती असेल ना बाहेरून कोणी आतमध्ये यायचं नाही ग्राउंड मध्ये. लाईव्ह वाले विनंती असेल ना. धाव संख्या 10. एक चेंडूचा खेळ संपला. दुसरा चेंडू चालू असताना सुरेख चेंडू आणि विकेटची सांगता दांडी गुल. विकेटचा पतन या ठिकाणी होत आहे. पहिला झटका लागलाय. अनन्य एट संघाला पहिला झटका लागलाय. 10 धाव संख्या या ठिकाणी लागलेले पाहायला मिळतील. नवीन बॅट मैदानात येताना पाहायला मिळतोय. अनुप राईट हँड बॅटर मैदानात आलेला पाहायला मिळतोय. अनुप पुढला चेंडू हुक केलाय. अतिशय सुरक्षित रक्षण. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पहा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि एकही धाव दिली नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी साहिल. ओहो डिक्लेअर स्वरूपात एक धाव नक्कीच वाढते. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली 11. या ठिकाणी कमिटीचा निर्णय आला आहे की आतमध्ये कोणता खेळाडू आला कुणा टीम मध्ये तर 2 रनची पेनल्टी असेल. परंतु या ठिकाणी सुंदर असा फटका आणि या 4 धावा डीजे नक्कीच आपण पाहतोय. या 4 धाव्याने धाव संख्या पंच विनंती असेल. 3 षटकांचा सामना आहे. धाव संख्या झाली 15. चेंडू झालेत 5. धाव संख्या झाली 15. चेंडू झाले 5. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. दुसऱ्या षटकात 15 धावा. इम्पॉर्टंट चेंडू असणार आहे. ओहो अतिशय सुंदर. हो गई तेरी दांडी गुल. हो गई तेरी दांडी गुल. विकेटचा पतन. दुसरा
2 षटक अखेर धावसंख्या 15 2 गडी बाद. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जाणार आहे. तिसरं षटक आता मात्र फलंदाज अज्जू यांच्या खांद्यावर असणार आहे. तिसरं षटक मात्र इम्पॉर्टंट षटक असणार आहे. गोलंदाज नितीन तयार असणार आहे. अज्जू टू नितीन यांचं बॅटल मैदानात रंगताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 15 करो या मरो की लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. ओहो अतिशय सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू. एक छोटी अशी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 16. तिसरं षटक चालू असताना शेवटचं षटक पहिला चेंडू धावसंख्या 16 2 गडी बाद असताना आता मात्र पुढला चेंडू स्ट्राईकला असणारे सिद्धेश. गोलंदाज नितीन चला स्पीडअप करायचे. 16 धावा या ठिकाणी लागलेत. ओहो अतिशय सुंदर चेंडू आणि या ठिकाणी छोटे असे धाव नक्कीच पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरते 17 धावा. या ठिकाणी तेजस्वी चिकणे दीपक दादा वाशिवले आणि अक्षय आंबवले यांचा सन्मान गणेश दादा शिंगाडे यांच्या हस्ते होते. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. विनंती असेल या 3 मान्यवरांना की आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. सामने करूया. 2 चेंडू 2 धावा नक्कीच आलेत. परंतु आता ते 4 चेंडू महत्वाचे असणार आहेत. त्यातले 4 चेंडू अज्जूसाठी असणार आहेत. ओहो अतिशय सुरेख चेंडू स्लोवर गतीचा टाकलेला चेंडू आणि पंचांचा इशारा डिक्लेअर 1. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 18. पहा क्रिकेट वेडा चिखल्या उर्फ आमचा लाडका चिखलो या ठिकाणी आलेला आहे. त्याचं देखील हार्दिक स्वागत. अंडरआर्म क्रिकेटचं काही असो वैशिष्ट्य असो तो अतिशय सुंदर देखण्या रूपाने पाहतो. शेवटपर्यंत संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम दणदणीत होईल अशी अपेक्षा करतो. चला सामना करूया. धावसंख्या 18. पुढला चेंडू ओहो हुक केलाय परंतु या ठिकाणी पंचांचा हात वरती. एक डिक्लेअर स्वरूपात एक धावसंख्या 1 ने वरती. धावसंख्या 19. आता मात्र शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. 2 चेंडू मात्र आजूसाठी इम्पॉर्टंट असणारे. 19 धावा. 19 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु इम्पॉर्टंट 2 चेंडू या ठिकाणी असणार आहेत. तिसऱ्या षटकामधले 1 चेक नक्कीच या ठिकाणी चेक ही भूमिका नक्कीच बजावताना पाहायला मिळाला. गोलंदाज नितीनने 19 धावा धावफलकावर पाहायला मिळाले. हुक केलाय हिरकावून दिलाय सीमारेखा पार. हार्दिक पांड्या ब्रँडेड चौकार. धावसंख्या झाली 23. दिलीप सनगुले आणि रुपेश सनगुले यांचा सन्मान देखील अक्षय पानसरे यांच्या हस्ते होतोय. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. चला दोन्ही मानवांना विनंती आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. धावसंख्या 23. हे विलाडाला ना अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू परंतु अतिशय सुरेख थ्रो आणि या ठिकाणी धावबाद. आत्ताची एकच धाव नक्की असेल. धावसंख्या झाली 24 आणि टार्गेट असणार 25. 25च्या ह्याच्या ठिकाणी लागणार 25 टार्गेट असणार आहे. चला विनंती असेल अनन्या 8 आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. स्वराज्य प्रतिष्ठान 8 या संघाला 25 धावांची गरज. कशा पद्धतीने पार करतील हे 2 फलंदाज. नवीन येणारे बॅटर कशा पद्धतीने खेळतील आणि संघाला कशा पद्धतीने विजय करून देतील हे पाहण्यासाठी लाईव्ह पाहत राहा. कट्टा बॉय चषक 2024 पर्व 7वे इनिंग ब्रेक. डीजे
स्पीडअप करा. पंच अभि शिंदे नामांकित असे पंच अतिशय नावाजलेले खेळाडू अभि शिंदे यांचं देखील कमिटीच्या वतीने सरचे स्वागत. अतिशय सुंदर असे पंचाची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावांचं टार्गेट पहा. 25 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पार होईल. कारण की आपण पाहिलं स्वराज्य प्रतिष्ठानेत आतापर्यंत सुरेख खेळ खेळताना पाहायला मिळाले. परंतु ही करो या मरो की लढाई आहे. स्वराज्य एट म्हटलं तरी चालेल आणि अनन्य एटचं नाव तर अतिशय नामांकित आहे. परंतु ते कमबॅक करतील. पंचांच्या हातवरती मॅचला सुरुवात होते. 25 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 25 धावा. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज प्रज्वल. पंचांच्या हातवरती व्हाईट स्वरूपाचा चेंडू. धाव संख्येचा गणराय झालाय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली 1. सुरेख सुरुवात. 25 धावा या ठिकाणी पार करायच्या असतील तर हा सामना नक्कीच पहा. सामना काटेकोरीने होणार आहे. तगडा होणार आहे. पाहण्यायोग्य होणार आहे. धाव संख्या 1. मेहनत करावी लागेल. सामना पाहण्यासारखा आहे. मेहनत करावी लागेल. उडवलाय परंतु अतिशय सुरक्षित रक्षण. सुरेख चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पा. प्रेक्षकांच्या नजरा फलंदाजावर गोलंदाजावर नक्कीच असणार आहे. कारण की सामना पाहण्यासारखा आहे. कमी धाव संख्येचा टार्गेट असणारा हा पहिला सामना असेल मला असं वाटतंय. धाव संख्या टार्गेट 25चा आहे पण पाहण्यासारखं आहे. धाव संख्या 1 चेंडू 1 धावा. उडवलाय. हिरकावून नेलाय. सीमा रेखा पार. चौकार. साहेबांना विनंती असेल तर आपलं देखील हार्दिक स्वागत. आपल्याला व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी पंचांचा काय असेल. पंच चेंडू आहे. ओके. धाव संख्या 5. एक आपण कालच्या दिवसामध्ये नक्कीच पाहिलं असेल. धाव संख्या 5. धाव संख्या 5. अतिशय सुंदर फटका. या 4 धावा नक्की सांगून जाता विजय भाऊ. कारण की हा फलंदाज जिंकून देण्याच्या मार्गावर. धाव संख्या 9 पहा. कालच्या सामन्यामध्ये अभि शिंदेचे प्रेक्षक वेडे. काल आपण पाहिलं तर ग्राउंडवर येऊन सेल्फी घेतले. कॅडवर दिले वगैरे वगैरे. परंतु हे प्रेक्षक वेडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता इथं पुढल्या बी सामन्यामध्ये अतिशय सुरेख चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. हॅलो. सुरेख चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 5 चेंडूचा खेळ संपला. धाव संख्या 9 या ठिकाणी पाहायला मिळते. 9 धावा. सामना पाहण्यासारखा आहे. अटीतटीचा सामना म्हटलं तरी चालेल. धाव संख्या 9. सुरेख फटका डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव संख्या स्थिर. धाव संख्या 10. येणारे 12 चेंडू 16 धावा. 16 धावा 12 चेंडू. सॉरी 15. 12 चेंडू 15 धावा. 15 धावा 12 चेंडू. अतिशय सुरेख सामना आहे. काठी की टक्कर महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी. एक मेरी तो एक तेरी. असा हा चाललेला सामना. मजेच स्वराज्य एट आणि अनन्य एट यांच्यातील काटकैरीचा काटकसरीचा म्हटलं तरी चालेल. चुरशीचा म्हटलं तरी चालेल. 12ला 15. 15ला 12. 12 चेंडू 15 धावा. 15 धावा 12 चेंडू. कंपल्सरी चेस. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर तयार. सिद्धेश स्टँडी. सिद्धेश फटका सुरेख आहे. आणि या ठिकाणी पाहता पाहता काय होत आहे. पंचांचा हात वरती. धाव बाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला झटका नक्कीच लागलेला पाहायला मिळतोय स्वराज्य हेट संघाला. आणि या ठिकाणी सँडी मात्र धाव बादच्या
जायत अडकला आणि पहिला झटका या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय. पा कालच्या सत्रामध्ये उलटा फुलटा शॉट मी पहिल्यांदा ऐकलं नाही, मी बघितलाय स्वतःहून. विठू मलेकर, नक्की त्याचं नाव लकीन रोशन झालं. उलटा फुलटा शॉट ध्यानात ठेवा. विठू आवडता शॉट असणार आहे, माझ्या जिनियस बुक मध्ये लिहून ठेवा. फटका मात्र सुरेख आणि सुरेख फटक्याच्या नादामध्ये हा खणखणीत चौकार. हेची देई हेची डोळा, हा सुंदर फटका कट्टा बॉईज चषकचा 16 नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिर, धाव संख्या झाली 15. 10 मध्ये आता 10 धाव्यांची गरज असणार आहे. 10 चेंडू 10 धावा, 10 चेंडू 10 धावा, 10 धावा 10 चेंडू. पुन्हा एकदा हुक केलाय, हिरकावून दिलाय, सीमा रेखा पार. चौकार चौकार चौकार. चला वेळेअभावी लवकर स्पीडअप करायचंय. या ठिकाणी सामने भरपूर आहेत आणि त्या भरपूर सामन्यामध्ये आनंद घ्या. अतिशय सुंदर सामना आहे. येणारे 9 आणि धावा लागते 6. 9 मे 6. 9 चेंडू 6 धावा. पंचांचा हात वरती, वाईट स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या स्थिर होते, धाव संख्या पोहोचली 20च्या घरात. आता मात्र धाव संख्या स्थिर नाहीये, धाव संख्या पलटली. धाव संख्या 9 चेंडू 5 धावांवर. फटका सुरेख आहे आणि सुरेख फटक्याला अतिशय देखणं बनवलाय. म्हणजेच फलंदाजाचं नाव ऐकलं तरी बरं होईल. अक्षय, अक्षय ऑन फायर. 9-21 धावा खेळतोय म्हणजे तो अक्षय. 9 चेंडू 21 धावांवर. पा उडवलाय परंतु स्थिर. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या पोहोचली 24च्या घरात. 7 मध्ये 1 आणि जवळजवळ 100 मॅच जिंकून दिले अक्षयने 10 चेंडू 21 धाव्यांमुळे. पहा वैयक्तिक धावा आहेत त्याच्या 21 धावा, धाव संख्या झाली 24. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन बघितलं, अक्षयने 1 साइड मारून दिले आणि विजयी शॉट आणि 4 धावा धाव संख्येचा गणराय केला. आणि विजयी संघ अश्वेट तुर्बे, विक्की पॅकर्स तुर्बे. विनंती असेल आपण 2 संघांना की टॉस साठी यायचंय. स्वराजे तुम्हाला थांबायचंय मॅच साठी पुढच्या. चला अश्वेट तुर्बे आणि विक्की पॅकर्स तुर्बे. विनंती असेल 2 संघांना की टॉस साठी यायचंय. चला लवकरच यायचंय सर.